राहुल गांधींच्या दौऱ्यावर भाजपकडून टीका होतीये। यावरून आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली आहे। पॅलेट गन कोणी वापरली, कोणी आदेश दिले, विद्यार्थी शांतपणे आंदोलन करत होते असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। विद्यार्थ्यांनी रीतसर तक्रार केली तर एफआयआर नोंदवत नाहीयेत। एक विरोधी पक्षनेता विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। नाही, भारतीय जनता पक्षाला लोक फुकटात डोक्यावर घेतलेले, फार मोठा कर्तृत्व आहे ना यांचा। ज्या देशामध्ये शिक्षणाप्रती अनास्था आहे, शिक्षणाचा बजेट घटवलं जात आहे, विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारमय आहे, पेपर लीक होत आहेत, मुलांना न्याय मिळत नाही, त्यावेळेस एक नेता ज्याचं नाव राहुल गांधी आहे ताकदीनं विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभा होतो। त्यावेळेस यांना दुःख होणं स्वाभाविक आहे, हे वेदनेनं तळपणं स्वाभाविक आहे। त्यामुळे अशा प्रकारचे बिनबोभाट आरोप केले जात आहेत। मूळ प्रश्न असा आहे की जे काही जंतर मंतरवर झालं त्यानंतर या देशातील तरुण, या देशातील विद्यार्थी, युवा ताकदीनं उभा झाला, यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे आणि म्हणून ते म्हणतायत की हे याला इन्फ्लुएन्सरला पैसे देत आहेत, काँग्रेस प्रेरित। अरे काँग्रेस प्रेरितचा विषय कुठे? इथे आम्ही बॅनरवर पंजा चिन्ह सुद्धा लावला नाही। राहुल आता कुठल्या निवडणूक आहेत? महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, विधानसभेच्या आहेत, लोकसभेच्या आहेत। विद्यार्थ्यांना बळ देण्यासाठी, विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी हे सगळे मन की बात म्हणतात। अरे मन की बात आपल्या मनातली, मन की बात से क्या होता है? बच्चों के दिल की बात क्या है, बच्चों के दिमाग की बात क्या है, वो सुनना चाहिए, वो सुनने के लिए, ते ऐकण्यासाठी राहुलजी येत आहे। मुळात प्रश्न असा आहे, ते म्हणतात की काँग्रेस प्रेरित शाळेतून येणार। मग काँग्रेस प्रेरित शाळा कोणी उभे केल्या? तुम्हाला कोण नको म्हटलंय त्यावेळेस उभं करायला? त्या देशामध्ये शिक्षणाचं जाळं पसरवलं नाही तुम्ही त्यावेळेस विरोध करत होतात। सावित्रीबाई फुले आले पुढे आल्यावर, तुम्ही नाही करू शकला। तुम्ही शाखा खोलण्यात दंग होतात, आम्ही शाळा खोलण्यात दंग होतो। आम्हाला भविष्य पोरांचं शाळा खोलण्यामध्ये आहे, शाखा खोलण्यात नाही। हे या